नमस्कार मित्रांनो, माझं नाव चारुदत्त सूर्यवंशी आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे हा सर्व एच.आरचा आहे. माझा पूर्ण 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे. आता मी माझी स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे, जे पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे. त्याचबरोबर मी हे आपले यूट्यूबचं चॅनेल जे आहे नैतिक कन्सल्टन्सी या नावाने चालू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या पोस्ट मी रोजच्या रोज अपडेट करतो, जिथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इतर आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये, इतर स्टेटमध्ये जी काही फायनान्स रिलेटेड आहेत, वेकेन्सी प्लस हॉस्पिटल सेक्टरमध्ये जे काय रिक्वायरमेंट आहे ते रोजच्या रोज या चॅनेल थ्रू मी अपडेट करत असतो, जेणेकरून ज्या कॅन्डिडेटला जॉबची गरज आहे त्यांना या चॅनेल थ्रू, माझ्या ॲड थ्रू त्यांना रिक्वायरमेंट कुठं आहे ती समजण्यासाठी हेल्प होईल. आता याच्या काल एका कॅन्डिडेटचा मला कॉल आलेला, जो माझा पूर्वीचा स्टाफ होता, की विविध म्हणजे पी एफसाठी विड्रॉल किंवा पी एफ कॉन्ट्रिब्युशन, ESI कॉन्ट्रिब्युशन, अजून ग्रॅच्युटी ॲक्ट, बोनस ॲक्ट अँड असे फॅक्टरी ॲक्ट, वेगवेगळे जे ॲक्ट आहेत ॲज पर द रूल ऑफ गव्हर्मेंट, जे HR मॅन्डेटरी असतात, PT म्हणा, PF वगैरे, ह्या सर्व गोष्टी ज्या HR रिलेटेड ज्या असतात आणि ते HRच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. असेच पूर्ण व्हिडिओ जे काय आहे ते प्रत्येक ॲक्टनुसार, म्हणजे ESIC ॲक्ट काय असतो, PF ॲक्ट काय असतो, ग्रॅच्युटी ॲक्ट काय असतो, बोनस ॲक्ट काय असतो, अशा सर्व ॲक्टवर मी इथून पुढे व्हिडिओ अपलोड करीत जाईन, जेणेकरून, आणि तो पोस्ट करत जाईन माझ्या जे चॅनेल आहे नैतिक कन्सल्टंट, जेणेकरून ज्यांना जी माहिती नाही ज्या गोष्टींची, की बाबा ग्रॅच्युटी ॲक्ट म्हणजे काय आहे, बोनस ॲक्ट कुणाला लागू पडतो, त्याचं पर्सेंटेज काय असतं, दॅन त्याचं कॅल्क्युलेशन करण्याचे जे कॉन्ट्रिब्युशन काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतात. किंवा जर कुणाला जर याबद्दल जर माहिती हवी असेल तर माझ्या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. PFबद्दल काही माहिती हवी असेल, ग्रॅच्युटीबद्दल, PTबद्दल, ESICबद्दल, कोणत्याही HRच्या रिलेटेड कुठलीही माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता. सर्विस माझी फ्री ऑफ कॉस्ट राहील. जी माहिती माझ्या माझ्या एक्सपिरियन्सच्या नुसार आहे ते इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथून पुढं जी जॉब फेअर राहतील किंवा वेरियस रिक्वायरमेंट आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ती मी माझ्या चॅनेल थ्रू रोज पोस्ट करतच असतो. त्यामुळं तुम्ही जर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये कुठली रिक्वायरमेंट कुठं आहे ते रोजचं अपडेट मिळत जाईल. त्यामुळे जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट मिळावी यासाठीही मी चॅनेल सुरू केलेलं आहे. ह्याच्या मागचा उद्देश हाच आहे की जेवढी रिक्वायरमेंट आहे ती अदर मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप वेगवेगळे आहेत माझे, त्याच्यातून मी देतच असतो. पण हे जे चॅनेल काढण्यामागचा जो उद्देश आहे हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ आणि माझे जे मी काम करतो आहे ॲज अ HR, आणि या अनुभवाचा मी पूर्ण कॅन्डिडेटला वेरियस ठिकाणी कुठे कुठे रिक्वायरमेंट आहे हे या चॅनेलद्वारे मी त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही जर कोणी इंटरेस्टेड आहात, कुणाला जॉब इंटरेस्टेड आहात, तर या चॅनेलला तुम्ही शेअर करून मित्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी तुमचे जे फ्रेंड सर्कल आहेत त्यांना हा जॉबची ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून जादासे जादा लोकांना त्याचा फायदा मिळेल. धन्यवाद.